नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगाने सुचवलेली शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे नेमकी कोणती होती याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन प्रकरणाची सुरुवात करीत आहोत, ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा त्यालाच दुसरं नाव आहे कोठारी आयोग. हे राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा कोठारी आयोग की ज्या आयोगाची स्थापना 1964 साली झाली होती आणि 1966 साली त्याने आपला अहवाल जो आहे तो अहवाल सरकारला सादर केला आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. याविषयीची माहिती आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये कोठारी आयोगाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती ती पार्श्वभूमी देखील आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर आज आपण कोठारी आयोगानं सुचवलेली शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे नेमकी कोणती होती याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर कोठारी आयोगानं सुचवलेली जी काही शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत, ही राष्ट्रीय उद्दिष्टे सुचवित असताना कोठारी आयोगाचं मत असं होतं किंवा त्यांनी एक दृष्टिकोन त्यांच्यासमोर ठेवला होता. तो दृष्टिकोन नेमका कोणता होता बघा, की शिक्षण व्यक्तीच्या जीवनाशी आणि गरजांशी अशा रीतीने निगडीत असले पाहिजे की त्याच्यामधून राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य होतील. म्हणजे शिक्षणाचा विचार करत असताना किंवा शिक्षण प्रणाली सुचवत असताना कोठारी आयोगानं असा दृष्टिकोन ठेवला होता की शिक्षण जर व्यक्तीच्या जीवनाशी आणि गरजांशी जर आपण निगडीत केलं, संबंधित केलं, तर त्याच्यामधून आपोआप ही राष्ट्रीय शिक्षणाची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ती साध्य होतील. म्हणजे शिक्षण आणि व्यक्तीच्या जीवनाचा संबंध आपण प्रस्थापित केला पाहिजे. शिक्षण हे जीवनाशी किंवा त्याच्या गरजांशी निगडीत केलं पाहिजे, म्हणजे ही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य होण्यासाठी त्याची आपणाला मदत होऊ शकेल. हा दृष्टिकोन समोर ठेवून कोठारी आयोगानं शिक्षणाची जी काही राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत ती राष्ट्रीय उद्दिष्ट सुचवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मग ही राष्ट्रीय उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत ती आता आपण बघूया. तर साधारणपणे एकूण 5 राष्ट्रीय उद्दिष्टे शिक्षणाची जी आहेत ती सुचवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये कोठारी शिक्षण आयोगानं केला होता. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे बघा, की शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडणे. म्हणजे जसं आपण आत्ताच बघितलं की शिक्षणाचा संबंध जीवनाशी आपल्याला जोडायचा आहे आणि मग शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडत असताना किंवा व्यक्तीच्या गरजांशी जोडत असताना त्याचा संबंध उत्पादन क्षमतेशी जोडणं अतिशय गरजेचं आहे. कारण व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या उत्पादन क्षमतेला अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं स्थान आहे. कारण उत्पादन क्षमता जर त्या व्यक्तीला प्राप्त झाली तरच त्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू शकतो. म्हणून शिक्षणाचा संबंध उत्पादन क्षमतेशी जोडणं हे पहिलं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे. म्हणजे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता जी आहे ती सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे अशा प्रकारचं दुसरं उद्दिष्ट ठेवलं होतं की जे राष्ट्रीय शिक्षणाशी संदर्भात आहे किंवा राष्ट्राशी संदर्भात आहे. तिसरं उद्दिष्ट आहे लोकशाहीचं दृढीकरण करणे. म्हणजे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचा उदय झाला होता आणि म्हणून लोकशाहीचं दृढीकरण व्यक्तीमध्ये करणं गरजेचं होतं की ज्यामधून सुद्धा राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक असणारी जीवनमूल्ये व्यक्तीच्या अंगी येऊ शकतील. चौथं उद्दिष्ट आहे आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान बनवणे किंवा गतिमान करणे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्येच आधुनिकीकरण आणणं गरजेचं होतं आणि म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान करणे हे एक उद्दिष्ट ठेवलं होतं. आणि 5वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा विकास करणे. म्हणजे व्यक्तीला नुसतं आधुनिक बनवून चालणार नाही, तर त्याचबरोबर त्या व्यक्तीमध्ये सामाजिक, नैतिक किंवा आध्यात्मिक मूल्यांचा विकास करून त्याच्यावर चांगल्या गोष्टींचा संस्कार करून त्याला एक चांगला व्यक्ती बनवणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य होतं. आणि म्हणून हे 5वं उद्दिष्ट ठेवलेलं आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं हे 5 उद्दिष्टे शिक्षणाची ठरवली होती की ज्या 5 उद्दिष्टांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकास साधणं हे महत्त्वाचं ध्येय कोठारी आयोगानं त्यावेळेस ठेवलं होतं. तर ही 5 उद्दिष्टे आता सविस्तर आपण बघूया. तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे बघा, शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडणे. म्हणजे शिक्षणाचा संबंध कुठं जोडायचा आहे? उत्पादन क्षमतेशी जोडायचा आहे. कारण
जसं आपण बघितलं की व्यक्तीच्या जीवनाशी जर शिक्षण आपण निगडीत केलं, संबंधित केलं, तरच त्या शिक्षणाचा फायदा व्यक्तीला होऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही राष्ट्राची प्रगती कधी होईल तर त्या राष्ट्रामध्ये असणारे जे काही नागरिक आहेत ते नागरिक उत्पादनक्षम असले पाहिजे, किंवा उत्पादनक्षम कौशल्य, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य त्या राष्ट्रातील नागरिकांमध्ये असली पाहिजे, तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. नाहीतर नुसते केवळ बेरोजगार निर्माण करून त्या बेरोजगारांच्या माध्यमातून त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं उत्पादन क्षमता, उत्पादन कौशल्य असणं गरजेचं आहे, तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. आणि कोणत्याही देशात रोजगार निर्मिती करणारे शिक्षण असल्याशिवाय त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन कौशल्य त्या व्यक्तीमध्ये येण्यासाठी काय असणं गरजेचं आहे, तर रोजगार निर्मिती करणारं शिक्षण शिक्षण त्या देशामध्ये दिलं गेलं पाहिजे, तरच हे उत्पादन क्षमता किंवा उत्पादन कौशल्य व्यक्तीच्या अंगी येऊ शकते. आणि मग व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे, नोकरी करून त्या देशाच्या प्रगतीला तो हातभार लावू शकतो. आणि राष्ट्रीय संपत्तीमधील वाढ ही योग्य त्या उत्पादन क्षमतेशिवाय अशक्य असते. म्हणजे राष्ट्रीय संपत्तीमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर ती वाढ करण्यासाठी मगाशी जसं म्हणलं की नुसते बेरोजगार उपलब्ध करून किंवा बेरोजगारांची निर्मिती करून राष्ट्रीय संपत्ती वाढणार नाही, तर योग्य त्या उत्पादन क्षमता असणाऱ्या व्यक्ती आपल्याला निर्माण कराव्या लागतील, तरच त्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये आपल्याला वाढ करता येईल. अन्यथा मग ती राष्ट्रीय संपत्तीमधील वाढ अशक्य आहे. म्हणून शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडून भारतातील किंवा राष्ट्रातील नागरिकांना उत्पादनक्षम बनवणं, कौशल्य त्यांच्या अंगी आणणं, की ज्या कौशल्यांचा किंवा उत्पादन क्षमतेचा वापर करून व्यक्ती अनेक प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे, नोकरी करतील, स्वतःचाही उदरनिर्वाह त्याच्यामधून भागवतील आणि समाजाचा आणि राष्ट्राचा उद्धार त्या माध्यमातून आपल्याला करता येईल. हा दृष्टिकोन समोर ठेवून हे पहिलं उद्दिष्ट कोठारी आयोगानं ठरवलं होतं की शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडणे. आणि मग हा संबंध जोडण्यासाठी किंवा उत्पादनक्षम कौशल्य व्यक्तींमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी शिक्षणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना महत्त्व दिलं होतं. म्हणजे शिक्षणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तरच ही उत्पादन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येऊ शकेल. त्याचबरोबर कार्यानुभवासारखे विषय अभ्यासक्रमामध्ये आणले पाहिजेत, की जे कार्यानुभवासारखे विषय जर अभ्यासक्रमामध्ये आणले आणि त्याची इतर विषयाशी सांगड गाठली, संबंध जोडला, तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे हस्तकौशल्य जे आहेत ते अनेक प्रकारचे हस्तकौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतील, की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही उत्पादन क्षमता किंवा कौशल्य आपल्याला विकसित करता येऊ शकतील. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे पण एक शिफारस आयोगाने या ठिकाणी केलेली आहे की व्यक्तीच्या ठिकाणी उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षणाचे कोर्सेस अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सुचवले पाहिजे, दिले पाहिजेत, की ज्या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ही उत्पादन क्षमता विकसित होऊ शकते आणि त्या माध्यमातून आपल्याला राष्ट्राचा विकास करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी आयोगानं केल्या, की ज्या शिफारशींच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडणं शक्य होईल. आणि हे पहिलं उद्दिष्ट जे ठेवलं होतं तेच उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येईल, अशा पद्धतीच्या या शिफारशी त्यांनी सुचवल्या होत्या. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे बघा, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे. म्हणजे जसं कुठल्याही देशाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर उत्पादन क्षमता जशी आवश्यक आहे तशाच पद्धतीनं त्या देशामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण त्या देशामध्ये जर सतत संघर्ष, भांडण, तंटे, मारामाऱ्या जर होत असतील, वेगवेगळ्या धर्मामध्ये, जातीमध्ये जर सातत्यानं भांडणं होत असतील, संघर्ष होत असतील, तर ही सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता त्या व्यक्तींमध्ये असणार नाही आणि ती भांडणं, दंगल किंवा मारामारी याच्या माध्यमातून कुठल्याही राष्ट्राचा विकास करणं शक्य होत नाही. आणि म्हणून सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे, हे महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी कोठारी आयोगानं ठेवलं होतं. तर त्यांचं मत काय होतं बघा, की शिक्षण हे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे साधन आहे. म्हणजे शिक्षण हे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे साधन आहे, कारण शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्याला ही सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता
साधता येऊ शकते किंवा साध्य करता येऊ शकते. म्हणून शिक्षणाचा एक साधन म्हणून या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि आपल्याला समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचा आहे, म्हणून त्याला साधन आहे असं म्हटलेलं आहे. तर शिक्षणाद्वारे समाजामध्ये ऐक्य, बंधुभाव, सदाचरण, राष्ट्रप्रेम, देशासाठी त्यागी वृत्ती अशा प्रकारचे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित आपल्याला करता येऊ शकतील, अशा प्रकारचं मत आयोगाने या ठिकाणी व्यक्त केलं. म्हणजे शिक्षणाचा अभ्यासक्रम असा असला पाहिजे की ज्या अभ्यासक्रमामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक असतील किंवा विषय असतील, उदाहरणार्थ मग इतिहास असेल, भूगोल असेल किंवा समाजशास्त्रासारखा विषय असेल, नागरिकशास्त्रासारखा विषय असेल, भाषा विषय असतील, की ज्या विषयांच्या माध्यमातून किंवा ज्या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य म्हणजे काय, ऐक्य कसं राखलं गेलं पाहिजे, बंधुभाव असेल, सदाचरण असेल, राष्ट्रप्रेम असेल, देशासाठी त्यागी वृत्ती असेल, ह्यासारखे गुण जे आहेत ते गुण आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतील, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी कोठारी आयोगाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक संस्कारांच्या माध्यमातून समाजामधील जातीयता असेल, प्रांतीयता असेल, भाषाभेद असेल किंवा धर्मांधता असेल, सामाजिक विषमता असेल, ही नष्ट करून सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य आपल्याला साधता येऊ शकतं, अशा प्रकारचं पण मत आयोगाने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे शालेय अभ्यासक्रमच अशा प्रकारचा तयार केला पाहिजे की ज्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून, त्या अभ्यासक्रमाच्या संस्कारांच्या माध्यमातून समाजामध्ये असणारी जातीयता असेल, प्रांतीयता असेल, भाषाभेद असेल, धर्मांधता असेल किंवा सामाजिक विषमता असेल, ह्यासारख्या ज्या राष्ट्रीय एकात्मतेमधील अडसर ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला नष्ट करता येतील. कारण चांगले संस्कार जर आपण विद्यार्थ्यांवर घडवून आणले आणि ह्या सर्वांबद्दल जर आत्मीयता त्यांच्यामध्ये निर्माण केली, राष्ट्राविषयीचं प्रेम निर्माण केलं, तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला नष्ट करता येऊ शकतील आणि सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य आपल्याला त्याच्यामधून साधता येऊ शकेल आणि राष्ट्रीय एकात्मतेमधील अडसर जे आहेत ते शिक्षणाद्वारे आपल्याला नष्ट करता येतील, अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी कोठारी आयोगानं व्यक्त केला आहे. म्हणजे शिक्षण म्हणून त्यांनी म्हणलंय की शिक्षण हे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं साधन आहे, कारण शिक्षणाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात आणि ह्या गोष्टी जर साध्य झाल्या तर देशामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणं हे दुसरं राष्ट्रीय उद्दिष्ट या ठिकाणी कोठारी आयोगानं ठेवलं होतं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे लोकशाहीचे दृढीकरण करणे. म्हणजे लोकशाहीचं दृढीकरण करणे हे सुद्धा उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचं होतं, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर ह्या आयोगाची स्थापना झालेली होती आणि मग हा जो आयोग आहे 10-15 वर्षानंतर म्हणजे अजून लोकशाही जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अजून देशामध्ये रुजली गेली नव्हती आणि म्हणून ह्या लोकशाहीचं दृढीकरण करणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यासाठी हे लोकशाहीचं दृढीकरण करणं हे तिसरं उद्दिष्ट या ठिकाणी आयोगानं ठेवलं आहे की जे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही संदर्भात असणारी जी काही सामाजिक मूल्य आहेत ह्या मूल्यांचं जर दृढीकरण केलं, त्यांचे संस्कार जर आपण विद्यार्थ्यांमध्ये केले तर हेच आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये हे लोकशाही विषयीचे सर्व सामाजिक मूल्य येऊ शकतील आणि त्या माध्यमातून आपल्याला लोकशाहीचं दृढीकरण करता येऊ शकेल, अशा प्रकारचं मत या ठिकाणी कोठारी आयोगानं व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की लोकशाही ही केवळ शासन प्रणाली नाही तर जीवन जगण्याचा ती एक मार्ग आहे. म्हणजे लोकशाहीकडे एक शासन प्रणाली म्हणून नुसतं न बघता जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे किंवा जीवन जगत असताना त्या लोकशाहीचं दृढीकरण झालं पाहिजे किंवा ती लोकशाही आपल्या विचारामधून किंवा आपल्या आचरणामधून तिची अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच जीवनामध्ये तिचा अंगीकार आपण करू शकू. म्हणून म्हटलेलं आहे की ती केवळ शासन प्रणाली नाही तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. जीवन जगत असताना ही लोकशाहीची जी काही मूल्य आहेत ती मूल्य आपण आचरणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या लोकशाहीच्या दृढीकरणासाठी सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य ह्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे लोकशाहीची जी अत्यावश्यक मूल्य म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो की समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही जी काही 4 महत्त्वाची जीवनमूल्य आहेत, सामाजिक मूल्य आहेत किंवा लोकशाहीची मूल्य आहेत, ह्या लोकशाही मूल्यांचा विकास
ह्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये झालाच पाहिजे, तरच काय होईल, लोकशाहीचं दृढीकरण करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. म्हणून सामाजिक समता असेल, न्याय असेल, बंधुता असेल किंवा स्वातंत्र्य असेल, ह्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला त्यासाठी केलं पाहिजे. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव म्हणजे काय, सर्व धर्मांविषयी आपल्या मनामध्ये आत्मीयता कशा असली पाहिजे, कुठलाही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, सर्व धर्म सारखेच आहेत, ह्या प्रकारची जी काही भावना आहे, किंवा संधीची समानता, सर्व जाती धर्माच्या लोकांना सारखी संधी देणं, त्याचबरोबर समाजवादी समाज रचना म्हणजे समाजामध्ये कोणीही श्रीमंत किंवा गरीब न राहता सगळ्यांना सारख्याच प्रकारची संधी देऊन सारख्या प्रकारची जीवन प्रणाली जगण्यासाठी सर्वांना मदत करणं, स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री पुरुष भेद देखील न करता त्यांना देखील समानता देणं, आणि शिक्षण आणि व्यवसाय स्वातंत्र्य ही जी काही लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत, ह्या वैशिष्ट्यांचा विकास विद्यार्थ्यांच्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे सर्व धर्म समभाव, संधीची समानता, समाजवादी समाजरचना, स्त्री पुरुष समानता, शिक्षण आणि व्यवसाय स्वातंत्र्य ही लोकशाहीची अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. आणि ह्या वैशिष्ट्यांचा विकास किंवा त्याची जाणीव, त्याचा परिचय जर विद्यार्थ्यांना करून दिला तर ह्या लोकशाहीचं दृढीकरण आपल्याला करता येऊ शकेल, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्यावर सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचं जर संवर्धन झालं किंवा शिक्षणाद्वारे आपण संवर्धन केलं तर शिक्षणाद्वारे मग ही आपली भारतीय लोकशाही जी आहे ती आपल्याला बळकट करता येऊ शकते. आणि त्यासाठी हे लोकशाहीची जी काही 4 अतिशय महत्त्वाची मूल्य आहेत किंवा ही लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत, ह्या सर्व गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे किंवा हे सर्व गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाले पाहिजे की ज्या माध्यमातून किंवा त्या शिक्षणाच्या माध्यमातून मग आपल्याला भारतीय लोकशाही ही अधिकाधिक बळकट करणं शक्य होईल. म्हणून हे 3रं उद्दिष्ट या ठिकाणी राष्ट्रीय उद्दिष्ट कोठारी आयोगानं मांडलेलं होतं. त्यानंतर पुढील 4थं उद्दिष्ट आहे आधुनिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती गतिमान बनवणं किंवा गतिमान करणं. म्हणजे समाजामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जरी 10-15 वर्षांचा काळ लोटलेला असला तरी सुद्धा आधुनिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पाहिजे तेवढी अजून गतिमान झालेली नव्हती. लोकांच्या मध्ये अजून देखील पारंपरिक जे विचार आहेत त्या पारंपरिक विचारालाच ते चिटकून बसलेले होते किंवा प्रतिगामी विचारांनाच लोक अजून चिटकून बसलेले होते आणि त्यांना पुरोगामी बनवणं किंवा त्यांना आधुनिक बनवणं महत्त्वाचं होतं. आणि त्या दृष्टीनं मग ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान करणं हे एक राष्ट्रीय उद्दिष्ट कोठारी आयोगाने या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला दिसून येईल. कारण जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणजे जीवनाचं कुठलंही क्षेत्र असेल, मग अगदी आपलं आचरण असेल, वर्तणूक असेल, तिथपासून ते कृषी असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नोकरी असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवनाच्या सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाला अतिशय महत्त्व आहे. कारण जगामध्ये सातत्यानं नवनवीन बदल होत असतात, माणसांच्या गरजा बदलत असतात आणि त्यानुसार आधुनिक ज्ञान असेल, आधुनिक कौशल्य असतील, हे सर्व येत असतं आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे सर्व शिकणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाला अतिशय महत्त्व असलेलं दिसून येईल. आणि त्यासाठी मग काय केलं पाहिजे तर जुनं पारंपरिक अज्ञान जे आहे किंवा अंधश्रद्धामूलक विचार जे आहेत हे बाजूला ठेवले पाहिजेत. म्हणजे असं म्हणलं की जुन्या विचारांचे लोक समाजामध्ये अजून देखील असलेले आपल्याला दिसतात किंवा अज्ञानी पारंपरिक अज्ञान त्यांच्याकडे अजूनही आहे. अंधश्रद्धामूलक विचार आहेत की ज्या विचारांमुळं देशाला अजूनसुद्धा आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणं शक्य झालं नाही किंवा एक विकसित राष्ट्र म्हणून अजूनसुद्धा आपण विकसित झालो नाही. त्याच्या पाठीमागची कारणं हीच आहेत की अजून आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया जेवढी गतिमान बनवायला पाहिजे तेवढी गतिमान अजून झालेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की हे पारंपरिक विचार असतील, अंधश्रद्धामूलक विचार असतील, हे बाजूला ठेवले पाहिजे आणि आधुनिक विचारांचा स्वीकार करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. कारण समाजामधील लोकांचे अंतर्बाह्य परिवर्तन झाल्याशिवाय ह्या परंपरांचे उच्चाटन होणार नाही किंवा आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होणार नाही. म्हणजे समाजातल्या लोकांचे आचार विचार बदलले पाहिजे, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, वागण्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, म्हणजेच अंतर्बाह्य परिवर्तन झालं पाहिजे, तरच ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला गतिमान करता येऊ शकते. अन्यथा ती गतिमान करता येऊ शकणार नाही. आणि मग त्यासाठी हे विचार बाजूला ठेवून आधुनिक विचार जे आहेत ते आधुनिक विचार म्हणजेच उदाहरणार्थ स्त्री स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन, अनिष्ट रूढी परंपरांचे उच्चाटन,
विज्ञाननिष्ठा आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आधुनिक विचारांचे स्वागत करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे समाजामध्ये असणारे हे जे काही पारंपरिक अंधश्रद्धामूलक विचार आहेत की स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं जात नाही, अजून देखील अस्पृश्यता मानली जाते, अनिष्ट रूढी परंपरा अजून देखील मानल्या जातात, किंवा विज्ञाननिष्ठा अजून समाजामध्ये विकसित झालेली नाही, किंवा जीवनाचे जे काही सर्वच क्षेत्र आहेत, मग कृषी असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, दळणवळण असेल, शिक्षण असेल किंवा इतर क्षेत्र असतील, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या आधुनिक विचारांचं स्वागत झालं पाहिजे. हे आधुनिक विचार स्वीकारले गेले पाहिजे, तरच ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला गतिमान बनवणं शक्य होईल. आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जीवनाचा स्तर उंचावायचा आहे. म्हणजे शिक्षण कशासाठी आहे तर शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाचा स्तर उंचावणे, आपल्या गरजांची पूर्तता करून घेणे आणि स्वतःबरोबरच समाज आणि राष्ट्राचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ह्या शिक्षणाचा फायदा करून घेतला जाणं गरजेचं आहे. कारण शिक्षणाच्याच माध्यमातून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला करणं शक्य होणार आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या सहाय्यानं काय करणं गरजेचं आहे की आपल्या जीवनाचा स्तर उंचवायचा आहे, गरजांच्या पूर्तता करून घ्यायच्या आहे, आणि त्याचबरोबर काय करायचं आहे की समाज आणि राष्ट्राचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान बनवणं गरजेचं आहे, तरच राष्ट्र प्रगतीपथावर आपल्याला घेऊन जाता येणं शक्य आहे. अशा प्रकारचं मत कोठारी आयोगानं व्यक्त केलं होतं आणि म्हणून हे उद्दिष्ट त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं दिसून येईल. त्यानंतर शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा विकास करणं. म्हणजे समाजामध्ये किंवा राष्ट्रामध्ये नुसती आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान करून आपल्याला चालणार नाही, तर त्याचबरोबर सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा सुद्धा विकास माणसांमध्ये करणं गरजेचं आहे. कारण आज देखील आपण समाजामध्ये बघतोय, म्हणजे हे 1964-66 सालचे विचार आहेत, परंतु आज सुद्धा फारशी परिस्थिती बदललेली आहे असं नाही. समाजामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आपल्याला भेडसावत आहेत, उदाहरणार्थ भ्रष्टाचार असेल, अनैतिकतेची समस्या असेल, अनेक प्रकारचे छळ जे होत आहे, अपहरण आहे, चोऱ्या आहेत, मारामाऱ्या आहेत, दंगल आहेत, ह्यासारख्या गोष्टी ज्या समाजामध्ये आज देखील घडत आहेत, त्याच्या पाठीमागं आपल्याला एकच दिसेल की हे नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि हे नैतिक आध्यात्मिक मूल्य व्यक्ती पाळत नाहीत, आणि त्यामुळं काय होत चाललेलं आहे, अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना समाजामध्ये घडत आहेत. आणि मग ह्या घटना जर घडायच्या नसतील तर त्यासाठी आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून ही सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य जी आहेत त्या मूल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये करावं लागेल. कारण हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. म्हणजे उद्या हे विद्यार्थ्यांमध्ये जर हे सगळे संस्कार आपण केले, ह्या मूल्यांचा विकास केला, तर हे विद्यार्थी आपोआप समाजामध्ये गेल्यानंतर चांगलं वर्तन करतील. आणि चांगलं वर्तन जर त्यांच्या हातून घडलं तर मग ह्या मूल्यांचा ऱ्हास होणार नाही, आणि देशाला पण किंवा समाजाला पण आपल्याला चांगलं राष्ट्र प्रगतीपथावर घेऊन जाता येणं शक्य आहे. तर विज्ञाननिष्ठ, आधुनिक किंवा शिक्षित बनणे म्हणजे धर्माविरोधी किंवा अनीतिमान बनणे नव्हे. बघा, असं म्हणलं की आधुनिक बनायचं आहे किंवा विज्ञाननिष्ठ बनायचं आहे किंवा शिक्षित बनायचं आहे, याचा अर्थ आपल्याला धर्माविरोधी जायचं नाही, किंवा धर्मानं सांगितलेले जे काही चांगले आदर्श मूल्य आहेत त्याच्या विरोधी जायचं नाही, किंवा अनैतिक आपल्याला बनायचं नाही. आधुनिक बनायचं आहे म्हणजे अनैतिक बनायचं नाही, तर नैतिकता ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. धर्मानं, वेगवेगळ्या धर्मांनी जे काही चांगले आदर्श मूल्य सांगितले आहेत त्याचं आपण आचरणामध्ये त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. म्हणजे कितीही आधुनिक बनलो तरी ह्या गोष्टी आपण विसरता कामा नये, कारण अनैतिकता जर निर्माण झाली तर मग सगळे प्रश्न निर्माण होतात. म्हणून अनीतिमान बनणे नव्हे, आधुनिकतेच्या नावाखाली या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये पायदळी तुडवून चालणार नाही. म्हणजे आम्ही आधुनिक म्हणत चाललेलो आहोत, आधुनिक युगातले आम्ही नागरिक आहोत असं नुसतं म्हणून हे नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा अस्वीकार करणं हे आता शक्य नाही. कारण ही नैतिक आध्यात्मिक मूल्य जर आपण पायदळी तुडवत चाललो तर मग समाजामध्ये अनैतिकतेच्या घटना ज्या आहेत ह्या घटना थांबणार नाहीत, बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत, किंवा भ्रष्टाचाराच्या घटना थांबणार नाहीत. हे जर आपल्याला सगळं बंद करायचं असेल तर नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा विकास प्रत्येक व्यक्तीमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. तरच समाजामध्ये चांगले लोक निर्माण होतील आणि चांगली समाजव्यवस्था निर्माण होऊ शकेल. आणि मग धर्माविरोधी सुद्धा आपल्याला जायचं नाही, किंवा धर्मानं सांगितलेले आदर्श मूल्य सुद्धा आपल्याला स्वीकारायचे आहेत. कारण खरा धर्म
हा माणसाला सत्यनिष्ठ, प्रामाणिक आणि मानवतावादी बनवतो. म्हणजे खरा धर्म मग कुठलाही असेल, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल किंवा शीख असेल, ईसाई असेल, कुठलाही धर्म असू द्या, बौद्ध धर्म असू द्या, कुठलाही धर्म असू द्या, कुठलाही धर्म आपल्याला असं सांगत नाही की आपण चोरी केली पाहिजे, व्यभिचार केला पाहिजे, व्यसन केलं पाहिजे, असं कुठलाही धर्म सांगतो का? कुठलाच धर्म सांगत नाही. प्रत्येक धर्म माणसांवर चांगलेच संस्कार कसे होतील, चांगले आदर्श मूल्यच व्यक्तीमध्ये कसे रुजतील ह्याकडेच लक्ष देतो. म्हणजे खरा धर्म कुठलाही असू द्या, हिंदू मुस्लिम कुठलाही असू द्या, तो प्रत्येक माणसाला काय करत असतो? सत्यनिष्ठ, प्रामाणिक आणि मानवतावादी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या आध्यात्मिक मूल्यांच्या स्वीकारामुळं मग माणसाला जीवनाचा खरा अर्थ जो आहे तो खरा अर्थ कळतो. म्हणजे आपण हल्ली आता मागच्या वर्षी जो काही लॉकडाऊन झाला होता त्या काळामध्ये रामायण असेल किंवा महाभारत असेल यासारख्या सिरियल असतील किंवा श्रीकृष्णासारखी सिरियल असेल, ह्या सिरियल ज्या आपण टी व्हीवर बघितल्या की ज्याच्यामध्ये श्रीकृष्णानं त्या अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जे काही भगवद्गीता सांगितली, ही भगवद्गीता नुसतं त्या अर्जुनापुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ती आचरणात आणणं अतिशय गरजेचं आहे. तरच त्या माणसाला जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे समजू शकेल. आणि म्हणून ही धार्मिक मूल्य आहेत, आध्यात्मिक मूल्य आहेत, यांचा स्वीकार आपण केला पाहिजे, तरच व्यक्ती चांगलं जीवन जगू शकेल. जीवनामध्ये सत्य काय, असत्य काय किंवा इष्ट काय, अनिष्ट काय यांचा भेद आपल्याला कशामुळं कळतो? तर ह्या आध्यात्मिक मूल्यांच्या मुळंच कळतो. म्हणजे आध्यात्मिक मूल्य जर आपल्याला समजली, खरा धर्म जर आपल्याला समजला, तर मग जीवनामध्ये आपल्या चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, इष्ट काय, अनिष्ट काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि चांगले वाईट यांच्यातील भेद समजण्यासाठी माणसाला आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. म्हणजे चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याच्यातला भेद जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी आध्यात्मिक शिक्षणच आपल्याला गरजेचे आहेत, आध्यात्मिक मूल्यच आपल्याला गरजेचे आहेत, नैतिक मूल्यच आपल्याला गरजेचे आहेत. तरच आपल्याला हे सगळं कळेल. आणि अध्यात्मामुळे माणसाला जीवनाचे प्रयोजन देखील कळते आणि श्रेष्ठ मूल्यांचे दर्शन होते. म्हणजे मी या जीवनामध्ये आलेलो आहे, म्हणजे या जीवनामध्ये माझं काहीतरी कर्तव्य आहे, माझं काही प्रयोजन आहे. हे प्रयोजन नेमकं काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आध्यात्मिक विकास, आध्यात्मिक मूल्यांचा विकास करणं गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मूल्य कोणती आहेत, आदर्श कोणते आहेत आणि त्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा अंगीकार केला पाहिजे, कशी अंमलबजावणी केली पाहिजे हे जाणण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक मूल्यांचाच विकास होणं गरजेचं आहे, आध्यात्मिक ज्ञान देणं गरजेचं आहे. आणि सामाजिक नैतिक, म्हणून इथं म्हटलं की सामाजिक नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये करणं हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण उद्दिष्ट कोठारी आयोगानं त्या काळामध्ये ठेवलं होतं. म्हणजे बघा की राष्ट्राला उत्पादनक्षम बनवणं सुद्धा महत्त्वाचं आहे, व्यक्तींना आधुनिक बनवणं सुद्धा महत्त्वाचं आहे, राष्ट्रामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता सुद्धा साधली जाणं गरजेचे आहे, लोकशाहीचं दृढीकरण झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर आधुनिक बनण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. म्हणजे किती दूरदृष्टी ठेवून ही सर्व राष्ट्रीय उद्दिष्ट जी आहेत ती राष्ट्रीय उद्दिष्ट ठरवण्याचं काम कोठारी आयोगानं केलेलं होतं हे आपल्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगानं सुचवलेली राष्ट्रीय शिक्षणाची उद्दिष्टे नेमकी कोणकोणती होती या उद्दिष्टांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.